26 जनवरी 2026 गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के भीनार गांव शासकीय माध्यमिक आश्रम शाला के प्रांगण में महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार विजेते व शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी विधानसभा प्रमुख सम्माननीय श्री महादेव जी आंबो घाटाल के कर कमलों द्वारा ध्वजारोहण किया गया। तो वहीं सम्माननीय श्री महादेव जी आंबो घाटाल के अध्यक्षता में व उनके प्रमुख उपस्थिति में क्रीड़ा स्पर्धा, रंगोली स्पर्धा में तथा विभिन्न स्पर्धों में शासकीय आश्रम शाला के विद्यार्थियों ने राज्य स्तर व विभागीय स्तर तथा प्रकल्प स्तरीय में पुरस्कार मिलने पर मान्यवरों के करकमलों द्वारा पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह, ट्रॉफी तथा सर्टिफिकेट देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। इस अवसर पर शासकीय माध्यमिक आश्रम शाला व्यवस्थापन समिति अध्यक्ष मनीष जी घाटाल, मुख्याध्यापक विजय सावंत सर, कुसुमताई तड़पे, राजेश बारी, नरेश भोईर, सारिका डौली, नरेंद्र जानराव, अधीक्षक मेघा पाटिल, दीपाली पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी तथा पालक उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन भरत धानके सर ने किया। तो वहीं सभी देशवासियों को सम्माननीय श्री महादेव जी घाटाल ने गणतंत्र दिवस की शुभकामनाएं दी। त्या महान कार्यात योगदान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होते। तसंच जननायक बिरसा मुंडा ज्यांनी आपल्या आदिवासी समाजाची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी क्रांतीची ठिणगी पेटवली। शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भीनार यांच्या वतीने स्वागत करतो। मंचावर विराजमान सर्व मान्यवर व आलेले सर्व पालकवर्ग, वडील भाऊ असतील, इतर सर्व पालकवर्ग असतील, या सर्वांचं मी शब्द सुनांनी व एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सत्यवार्ता टीव्ही न्यूज येथून आलेले लवलेश सुतार मी आमंत्रित करतो की आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले दोन शब्द सादर करू। समृद्धीचा, तीन रंगे झेंड्याचे साऱ्या माझ्या
शाळेत आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो मनाचे मार्गदर्शन करणारे इतर सर्व शिक्षकांचा स्पर्धा 2025-26 प्रथम तृतीय क्रमांक आहे जोशी मॅडम बरे भावना विनंती करतो की आपल्या शुभारंभ विद्यार्थ्यांकरता सन 2025-26 रोशनी गावडे त्याचं प्रशासन आहे चालूच शकत नाही परंतु कर्तव्याची जाणीव असण्याशिवाय हक्कांची मागणी करू नये या मताचा मी आहे यापुढे आपलं मत व्यक्त करण्यासाठी येत आहे साईनाथ भास्मा इयत्ता 6वी आता पुढील आणि इर्षा डहाणू सोलापूर आणि शहापूर या अपर आयुक्त ठाण्याअंतर्गत असलेल्या 7 प्रकल्पाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा आपल्याकडेच पार पडल्या त्याच्यानंतर मुरबाड उल्हासनगर अंबरनाथ आणि भिवंडी या आपल्या या तालुक्याच्यातून आपल्या प्रकल्पाच्या क्रीडा स्पर्धा याही आपल्या दोन्ही क्रीडा स्पर्धा या शासकीय माध्यमिक एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल बेळगाव येथे पार पडल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या शाळेला हँडबॉल या क्रीडा प्रकारात चांगला असं यश प्राप्त झालेलं आहे मी सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो हँडबॉलची आपली मुलांची टीम या हँडबॉलच्या मुलांच्या टीमला नावं वास्तव आयुष कंजोडे नवनाथ वीर कुणाल मयूर एक जोरदार टाळ्या होतो मुलांनी बराच वेळा भाषण केली 26 जानेवारी त्या संदर्भात थोडंसं वेगळं बोलतो आपलं संविधान हे आपलं आयकार आहे आपलं संविधान हे आपली आयडेंटिटी आहे आपण आपल्या समाजामध्ये वावरत असताना आपला जर विकास करायचा असेल तर तो आपलं भारतीय संविधान करतं म्हणून आपलं संविधान आपलं आयकार आहे त्यावेळेस आपल्याला मुलं होतात ते 5-6 वर्षाचे होतात त्यावेळेस आपल्याला आपली मुलं शाळा घालायची असतात तर आपण काय करतो आश्रमशाळेमध्ये आम्ही मुलं घालतो म्हणजे आपला आयडिया आहे भारतीय संविधानाच्या परिच्छेद 6 नुसार शासकीय आश्रमशाळाची निर्मिती झाली आणि आपल्याला आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा आपला हा अधिकार आहे ते आपला अधिकार आहे आपलं संविधान आपला अधिकार आहे ठिकाणी बसलेले सर्व विद्यार्थी तुम्हाला सगळ्यांना मी एकच सांगेन माझी या ठिकाणी 10वीची बॅच आहे मला ऐकून खूप बरं वाटलं
रोशनी डावरे, प्रीती सोले, म्हणजे त्यांचं बालपण मला आठवतं. त्या मोठ्या झाल्या या सगळ्यांच्या समवेत, परंतु मला आजही आठवतात त्यांचे लहानसे बोल. आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देईन. जेव्हा आपण म्हणतो की सरकार माझ्यासाठी काय करतं, आई बाबा माझ्यासाठी काय करतात, शिक्षक माझ्यासाठी काय करतात, पण त्याआधी सगळ्यांनी आपल्या पालकांनी सुद्धा की शाळा त्यांच्यासाठी काय करते. पण सगळ्यांना मी एकच सांगेन की या सगळ्यामध्ये मी या सगळ्यासाठी काय करतो, तर ती माझी भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा आपण परिस्थिती बदलली, माझा जो काळ होता खरोखरच या ठिकाणच्या सर सांगतात तसं आम्ही खूप कष्ट केले, या ठिकाणी वावरलो राहिलो. हे जे माझे विद्यार्थी आहेत हे त्याचे एक प्रतीक आहे. परंतु त्यांच्याही मनात खंत आहे की अरे आम्हाला संधी नाही मिळाली, आणि म्हणून ते संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी आपल्या मुलांना देखील याच शाळेमध्ये टाकलेलं आहे. आता माझ्या विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थी या ठिकाणी भाषण वगैरे करत आहेत. आणि म्हणून मी तुम्हा विद्यार्थी पालकांना मी असं सांगेन की जेव्हा इतरांकडे आपण 4 बोटं दाखवतो, आपल्याकडे एक महत्त्वाचं बोट आहे, त्याची जाणीव ठेवा. पहिल्यांदा तर मी माझ्या विद्यार्थ्याला घरी पण मी वेळ देईन, मी त्याच्याकडे लक्ष देईन की जेणेकरून मला त्याविषयी बोलता येईल. मी म्हणते की आता जर मुलांना विचारलं तर मुलं फार खरं बोलतात. मुलं पटकन सांगतील की बाबा तुझा अभ्यास घेतात का, तर कदाचित पटकन म्हणतील नाही म्हणून. तर आई आणि बाबांनी, पालकांनी मुलांना घरी वेळ द्या. बदलत्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला सर्वांना त्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी भाषणं केली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि त्याचबरोबर एक फॉरेन लँग्वेज हे आपल्याला शिकायचं आहे. आणि ह्या जून 2026 पासून इयत्ता 1ली वर्गापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्या दृष्टीने आपण तयारी करत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न केला. तिन्ही भाषांमध्ये चांगली भाषणं केली. खूप त्यांना शुभेच्छा. अशाच प्रकारे बाकीच्या पण विद्यार्थ्यांनी भरपूर चांगली तयारी करायची आहे. की तुम्ही इथे समोर येऊन बोलताच हीच खूप मोठी धाडसाची गोष्ट आहे. कारण आपण पुढे गेलो पाहिजे हे सर्वांनी आवर्जून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. शाळेचा इतिहास पाहता खूप खडतर प्रवासातून आज चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्याला इमारती झालेल्या आहेत. पटसंख्या आपल्याकडे चांगल्या प्रमाणात आहे. चांगल्या भौतिक सुविधा शासनाकडून पुरवल्या गेलेल्या आहेत. आपल्या शालेय इमारतीचं बांधकाम आहे ते सुद्धा जून महिन्यात आपल्याला त्याचा ताबा दिला जाणार आहे. आपली शाळा नवीन इमारतीत जाईल. पुढे भविष्यात थोडंसं असं दिसतंय की इयत्ता 11वी 12वीपर्यंत आपले वर्ग होणार आहेत. हे निश्चित आहे, पण थोडा त्याला टाईम लागेल. कारण आपल्याच जवळच असलेल्या पिसे आश्रमशाळेला 11वी 12वीची मंजुरी आली आणि त्या ठिकाणी सध्या नीट आणि जेईचे वर्ग चालू आहेत. पण आपल्याकडे नक्कीच भविष्यात या गोष्टी आपल्याकडे 11वी 12वी येईल. आणि चांगल्या पद्धतीने सर्वांनी अभ्यास करायचा आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी खूप चांगलं आवर्जून सल्ला दिलेला आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित पेपर सोडवा. पुढे आपल्याला खूप शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे की जेणेकरून आपल्या शाळेचे विद्यार्थी चांगल्या पदावर जातील, चांगले ते अधिकारी होतील. हीच आमच्यासाठी शिक्षकांसाठी पावती आहे. सर्व शिक्षक कर्मचारी म्हटलं तर आज 6 वर्षानंतर आमच्या बदल्या होत असतात. आम्ही या शाळेत आहोत तर कदाचित दुसरीकडे पण जाऊ. पण आम्हाला एकच अभिमान वाटतो की माझ्या शाळेचा विद्यार्थी जर कुठे भेटला आणि त्यांनी सांगितलं का सर मी आता हे करतो ते करतो, तर खरंच खूप आमची मान अभिमानाने उंचावते. याचं एक उदाहरण सांगतो की मी डहाणूमध्ये नोकरीला लागलो आणि विशेष म्हणजे सकाळी मला 5:45 वाजता एका माझ्या विद्यार्थिनीचा फोन आला. ॲक्च्युली मला नाव पण माहिती नव्हतं. तिने जेव्हा मला आता बरेच वर्ष त्याला काल आला होता, जवळजवळ 6 वर्षाचा काल होता. जी विद्यार्थिनी होती तिची मुलगी महाराष्ट्रामध्ये MPSC परीक्षेचा निकाल लागला आणि त्या परीक्षेमध्ये आपल्या विभागातून दुसरी आली होती. म्हणजे चांगली तिच्या अधिकार पदावर तिच्या मुलीची निवड झाली होती. जेव्हा तिने मला नाव सांगितलं की मी वैशाली डवला सर बोलते, तेव्हा मी सांगितलं अरे वा खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे असे अनेक विद्यार्थी आहे की माझी एक विद्यार्थिनी विजया पराड नावाची मुलगी आहे की ती आज PSI झालेली आहे
आणि नेहमी फोन करत राहते, सर कसे आहात काय आहेत, म्हणजे हे आम्हाला खूप चांगलं वाटते. तसंच मला असं इच्छा आहे की आपल्या भिनार शाळेची एक विद्यार्थिनी डॉक्टरसाठी गेलेली आहे, पण एकच नाही तर अनेक विद्यार्थी डॉक्टर व्हाव्यात, इंजिनियर व्हाव्यात, त्या चांगल्या सरकारी कार्यालयामध्ये अधिकारी पदापर्यंत पोहोचाव्यात, हीच आमची सर्वांगीण इच्छा असेल. पर्यावरण राखणं ही सुद्धा आपली महत्वाची मूलभूत कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आपण म्हणतो झाडे लावा, झाडे जगवा, झाडे जगवा, देश वाचवा, अशा अनेक आपण घोषणा देत असतो. परंतु अशा काळात आणि या तुमच्या सांस्कृतिक उपक्रमाबद्दल तुमचं कौतुक. भारत देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या जल जंगल जमीन आदिवासीला जे राहण्याचा अधिकार दिले असे आमचे आपले बिरसा मुंडा आबा या ठिकाणी खरं तर शिक्षण विस्तार अधिकारी पर्यंत पोचलेले आमच्या या शाळेच्या ज्याला आपण मूर्तमेहर बोलतो असं त्यांनी एक मूर्तमेहर या ठिकाणी रुजवून ठेवलेले अशा आमच्या जोशी मॅडम या ठिकाणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मनीष घाटाल या ठिकाणी उपाध्यक्ष ज्यांनी चांगलं भाषण केलं असं आमचं बारी या ठिकाणी सदस्य तलपे आणि खरोखरच ज्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी 560पेक्षा अधिक विद्यार्थी असे या शाळेचे कॅप्टन आणि मुख्याध्यापक तावण सर आणि या ठिकाणी अध्यक्ष जानराव सर आणि सर्व या ठिकाणचे शिक्षक आणि शिक्षिका आणि उपस्थित असलेले पालकवर्ग आणि ज्याने आत्ताच वृक्षारोपणचं या ठिकाणी 16-17ची बॅच असे आलेले सगळे विद्यार्थी, खरोखरच या ठिकाणी एक आनंदाची बाब आहे. भिनार आश्रमशाला मला वाटतं बारी उपाध्यक्ष यांनी सगळंच या ठिकाणी शाळेची अवस्था कुठून कशी काय हे सगळं सांगितलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगावं लागेल किंवा पालकवर्गांना मुद्दाम सांगावं लागेल की भिनार आश्रमशाला ही या ठिकाणी आम्ही भिनार आदिवासी आणि खरी आहे बारीने जे सांगितलं की मशानभूमीच्या बाजूलाच पत्र्याचे शेड होते आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये बसण्यासाठी जागा अपुरते म्हणून माझे वडील अंबो बालू घाटाळ हे वडील आणि आमचं घर एकच तिथे मोठं आणि त्या घरामध्ये देखील आपल्या आश्रमशालेचे वर्ग भरत होते. पूर्ण घरामध्ये आश्रमशालेचे वर्ग भरत होते आणि तिथे वर्ग भरत असताना वडील माझे ग्रामपंचायतचे सदस्य मग या आश्रमशालेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न आला की तिथे पत्र्याचे शेड आणि आजूबाजूला सुविधा नव्हत्या कारण विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली होती आणि म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेच्या ग्रामपंचायत कमिटीने निर्णय घेतला की ही गुरुचरण जागा 10 एकर होती त्याच्यातून आपली शासकीय आश्रमशाला आदिवासी ही मंजूर झालेला आहे. आपल्या गावाकडून दुसरीकडे पाठवण्याची वेळ आली नाही पाहिजे म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने ते ठराव घेतला आणि NOC ना हरकत दाखला दिला आणि शासनाकडे पाठवल्यानंतर ही जागा 5 एकर जागा या आपल्या शासनाच्या आश्रमशालेसाठी स्पेशल मंजूर झाली. म्हणजे ही स्टोरी किंवा हे जे का सांगतो आजच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की इथे जागा ही आहे आपल्याला शासन अनेक प्रकारचा चांगल्या प्रकारचा शिक्षण देण्यासाठी खर्च करतो आणि मग त्याचा उपयोग त्याचा फायदा आपण कसं घेतलं पाहिजे म्हणून हे सांगायची वेळ आहे. आणि तेवढ्यावर नाही तर या ठिकाणी खरोखरच या शिक्षकांचं आणि सर्व
कर्मचारी आहेत त्यांचं गुण जेवढे आपण गाऊ तेवढे कमी पडतील. कारण आमच्या डोळ्यासमोरची मी जेव्हा 95ला सरपंच होतो आणि काही काल मला सुद्धा या जागा देण्याच्या संदर्भात मला सुद्धा भाग घेता आलं. माझे वडील ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी ठराव मांडला आणि करून घेतलं. परंतु त्यानंतर मी सरपंच असताना 95ला आजपर्यंत मी या ठिकाणी आजपर्यंत मला आपल्या सर्व या शिक्षकांच्या माध्यमातून मग मॅडम असेल त्यांचं एक सहकार्य आणि त्यांचं चांगल्या प्रकारचं इथे शिक्षक मुलांना कसं चांगल्या प्रकारचं घडवता येईल अशा प्रकारचं तेव्हापासूनचं जे काही आजपर्यंत ठेवलेली जी एक देण आहे या शाळेला, मला वाटतं तेव्हापासून हे विद्यार्थी आजपर्यंत ज्या आपले क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, मग महाराष्ट्र लेवल, राज्य लेवलला, विभाग लेवलला आणि प्रकल्प लेवलला तीन जर हे सगळं बक्षीस आपल्या या शाळेला मिळवून देण्याचं काम इथला हा शिक्षक आणि हे सर्व कर्मचारी हे सगळं यांची टीम हे सगळे करत असतंय. मला तर वाटतं की खरोखरच आम्ही फक्त कार्यक्रमाला येणार 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला अधूनमधून आमची कमिटी आहेच. जसं बारी आहे, मनेश आहे, तलप्या आहे, ही कमिटी देखील या ठिकाणी वेगवेगळ्या हे ठरवून आणि व्हिजिट देत असतात. आम्ही कधी कधी व्हिजिट देत असतो. परंतु मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल की आपण जी आधीपासूनची प्रथा ठेवलेली आहे तेव्हापासूनचं 10वीला एक चांगल्या प्रकारचं आपली ही शाळा 10वीचे विद्यार्थी 1 नंबर 2 नंबर हे मिळवतात. त्याच्यामुळे मी आपलं सर्व शिक्षक टीमचे म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो की असंच कार्य एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी या मुलांना घडवण्याचं काम आपण याच्या पुढे देखील कराल अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मला वाटतं का एक आनंदाची बाब आहे, भिनार आश्रमशाला मला वाटतं बारी उपाध्यक्ष यांनी सगळंच या ठिकाणी शाळेची अवस्था कुठून कशी काय हे सगळं सांगितलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगावं लागेल किंवा पालक वर्गांना मुद्दाम सांगावं लागेल की भिनार आश्रमशाला ही या ठिकाणी आम्ही भिनार आदिवासी आणि खरी आहे बारीने जे सांगितलं की मशानभूमीच्या बाजूलाच पत्र्याचे शेड होते आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये बसण्यासाठी जागा अपुरते. म्हणून माझे वडील आंबो बालू घाटाळ हे वडील आणि आमचं घर एकच तिथे मोठं आणि त्या घरामध्ये देखील आपल्या आश्रमशालेचे वर्ग भरत होते. पूर्ण घरामध्ये आश्रमशालेचे वर्ग भरत होते आणि तिथे वर्ग भरत असताना वडील माझे ग्रामपंचायतचे सदस्य, मग या आश्रमशालेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न आला की तिथे पत्र्याचे शेड आणि आजूबाजूला सुविधा नव्हत्या कारण विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली होती. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेच्या ग्रामपंचायत कमिटीने निर्णय घेतला की ही गुरुचरण जागा 10 एकर होती, त्याच्यातून आपली शासकीय आश्रमशाला आदिवासी ही मंजूर झालेला आहे. आपल्या गावाकडून दुसरीकडे पाठवण्याची वेळ आली नाही पाहिजे म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने ते ठराव घेतला आणि NOC ना हरकत दाखला दिला आणि शासनाकडे पाठवल्यानंतर ही जागा 5 एकर जागा या आपल्या शासनाच्या आश्रमशालेसाठी स्पेशल मंजूर झाली. म्हणजे ही स्टोरी किंवा हे जे का सांगतो, आजच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की इथे जागा ही आहे, आपल्याला शासन अनेक प्रकारचा चांगल्या प्रकारचा शिक्षण देण्यासाठी खर्च करतो आणि मग त्याचा उपयोग त्याचा फायदा आपण कसं घेतलं पाहिजे म्हणून हे सांगायची वेळ आहे. आणि तेवढ्यावर नाही तर या ठिकाणी खरोखरच या शिक्षकांचं आणि सर्व कर्मचारी आहेत त्यांचं गुण जेवढे आपण गाऊ तेवढे कमी पडतील. कारण आमच्या डोळ्यासमोरची मी जेव्हा 95ला सरपंच होतो
आणि काही काल मला सुद्धा या जागा देण्याच्या संदर्भात मला सुद्धा भाग घेता आलं. माझे वडील ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी ठराव मांडला आणि करून घेतलं. परंतु त्यानंतर मी सरपंच असताना 95ला आजपर्यंत मी या ठिकाणी आजपर्यंत मला आपल्या सर्व या शिक्षकांच्या माध्यमातून मग मॅडम असेल त्यांचं एक सहकार्य आणि त्यांचं चांगल्या प्रकारचं इथे शिक्षक मुलांना कसं चांगल्या प्रकारचं घडवता येईल अशा प्रकारचं तेव्हापासूनचं जे काही आजपर्यंत ठेवलेली जी एक देण आहे या शाळेला, मला वाटतं तेव्हापासून हे विद्यार्थी आजपर्यंत ज्या आपले क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, मग महाराष्ट्र लेवल, राज्य लेवलला, विभाग लेवलला आणि प्रकल्प लेवलला तीन जर हे सगळं बक्षीस आपल्या या शाळेला मिळवून देण्याचं काम इथला हा शिक्षक आणि हे सर्व कर्मचारी हे सगळं यांची टीम हे सगळे करत असतंय. आपल्याला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे मला की आपल्याला फक्त आपण जसं आमच्या बारीने सांगितलं का तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, जेवण करून अभ्यास करून आणि असं जे काही वेळ आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या भिनार आश्रम शाळेचं नाव उज्ज्वल कराल असं मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती करतो. कारण आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं मग क्रीडा क्षेत्रात असो, शैक्षणिक याच्यामध्ये मला वाटतं माझ्याच घरामध्ये याच शाळेमध्ये शिकून डिग्री इंजिनियर झालेले आहेत. माझा मान सन्मान केला, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी या व्यवस्था कमिटी, एक स्थानिक कमिटी आणि मुख्याध्यापक आणि सर्व टीम यांचा खूप खूप आभारी आहे. आज तर भारताचा म्हणजे 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्तानं या ठिकाणी जो झेंडावंदन झालं, इथे आजच नाही तर मला वाटतं 95 पासून तर आजपर्यंत मला या शाळेचा झेंडावंदन करण्याचा जो मान मिळतोय, खरं तर 1995 पासून तर आजपर्यंत. बरेचसे मुलांना ट्रॉफी वगैरे वाटप केले ते. हां, आमच्या भिनार आश्रम शाळेमध्ये नेहमीच आता यावर्षी राज्यस्तर, विभागीय स्तर आणि प्रकल्प स्तर म्हणजे जिल्हा स्तर अशा प्रकारचं बक्षीस क्रीडा क्षेत्रामध्ये मिळवण्याचं काम आमचे विद्यार्थी करत असतात. काय शुभेच्छा? ह्या शुभेच्छा या विद्यार्थ्यांना एकच आहेत का असेच ह्या राज्य लेवलला, विभागीय आणि प्रकल्प लेवलला जे त्यांनी एक बक्षीस मिळवण्याचा मान जे विद्यार्थी इथले मिळवतात, तर हे मला वाटतं का देशपातळीवर सुद्धा आमचे विद्यार्थी जाण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना या ठिकाणी 77वा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिनी बोलतो.